नेक्स्ट टॉपिक इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये काय आहे तर नंबर ऑफ स्टुडंट इन रो अँड नंबर ऑफ रोज म्हणजे मुलांची संख्या, एका रांगेतील मुलांची संख्या आहे आणि हे आहेत किती रांगा तयार होते म्हणजे रांगांची संख्या आहे. तर एका रोमध्ये 40 असतील तर त्याच्या किती रो तयार होतात 6 रो तयार होतात. नंतर तीच मुलं आहेत परंतु या ठिकाणी जर 10 असतील एका रोमध्ये मुलं तर त्या ठिकाणी त्याचे रोज किती तयार होतील तर 24. त्यानंतर स्टुडंट आपण एका रोमध्ये 24 घेतले तर रोज किती तयार होतील 10. जर या ठिकाणी नीट निरीक्षण केलं तर हे जे स्टुडंट इन अ रोज अँड नंबर ऑफ रोज यांची मल्टिप्लाय केल्यानंतर 40 × 6 ते येतात टोटल 240. या दोघांची मल्टिप्लाय करा 240, या दोघांची मल्टिप्लाय करा किती येतात 240. 24 × 10 240, 12 × 20 240, 8 × 30 240, 240 240. या ठिकाणी हा 240 का आहे कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी 240 का आहे कॉन्स्टंट. इन अ पेअर ऑफ नंबर्स इफ द इंक्रीज इन वन नंबर causes decrease in the other number in the same proportion, the pair is in inverse variation. In such an example, if one number of the pair is double, the other is halved. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली, दोन संख्यांपैकी एक संख्या जर वाढली तर ती त्याच प्रमाणात काय होते कमी होते आणि त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणामध्ये असतात. उदाहरणार्थ एक संख्या दुप्पट झाली की दुसरी काय होते निमपट होते. त्या ठिकाणी ही वाढली की ही कमी होणार, ही कमी झाली ही वाढणार, ही वाढली की ही कमी होणार. अशा प्रकारे काय होतं ना दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली तर दुसरी काय होणार त्या प्रमाणात ती कमी होणार. ते असतं इन्व्हर्स व्हेरिएशन व्यस्त चलन. आता आपण स्टेटमेंट करू एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस ॲज देअर इज इन्व्हर्स व्हेरिएशन इन एक्स अँड वाय. इफ एक्स अँड वाय आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन देन एक्स इंटू वाय इज कॉन्स्टंट. आता एक्स इज इन्व्हर्सली व्हेरियस ॲज वाय. आता हे इन्व्हर्स व्हेरिएशन लिहिताना आपण कसं लिहायचं किंवा रिटर्न कसं करायचं बघा. तर या ठिकाणी एक्स हा जर वायशी व्हेरियस इन्व्हर्सली असेल किंवा इन्व्हर्सली व्हेरियस असेल तर हे आहे चलनचं साईन अल्फा आहे परंतु या ठिकाणी त्यासाठी वापरलेलं आहे इन्व्हर्सली व्हेरिएशनसाठी हे साईन आहे आणि जर तो इन्व्हर्स असेल तर 1/y. एक्स इन्व्हर्सली व्हेरियस ॲज 1/y अँड देन एक्स इज इक्वल टू k/y. के इज कॉन्स्टंट. जसं या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे तसा के काय या ठिकाणी कॉन्स्टंट और एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. तर हा के पहिल्यांदा काढायचा आहे कॉन्स्टंट. एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. इथेच आपण 40 × 6 240 आला हा काय आहे कॉन्स्टंट के. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज ए is equal to 6, b is equal to 20. Then a is equal to 12 and b is equal to how many. पहिल्यांदा या ठिकाणी इन्व्हर्स जे व्हेरिएशन आहे ते लिहून घ्यायचं. a इन्व्हर्सली व्हेरियस 1/b. that is a into b is equal to k. फर्स्ट काय काढायचं आहे कॉन्स्टंट.
दोघांची मल्टिप्लाय करून काय काढायचं आहे, कॉन्स्टंट. मग या दोघांवरून आपण काय काढणार आहोत, कॉन्स्टंट. तर ए इंटू बी म्हणजे 6 इंटू 20 इज इक्वल टू किती येतात, 120. हा काय झाला, के. हा झाला या ठिकाणी कॉन्स्टंट. आता हा के कॉन्स्टंट काढल्यानंतर या ठिकाणी ए इज इक्वल टू जर 12 असेल तर बी इज इक्वल टू हाऊ मेनी. मग या ठिकाणी ए इंटू बी इज इक्वल टू 120. के इथे काढलेलं आहे 120. ए इज इक्वल टू 12 इंटू बी काढायचं आहे इंटू बी 120. आणि हा बी ला 12 मल्टिप्लाय आहे आणि म्हणून हा बी इज इक्वल टू हा जो 12 आहे तो राईट साईडला येताना काय होईल, मल्टिप्लाय असेल तर इकडे येताना तो डिवाइड होईल. 12 120 अपॉन 12 इज इक्वल टू 12 1 जार बी इज इक्वल टू 10. या ठिकाणी अशा प्रकारे ॲन्सर काढायचं आहे. तर या ठिकाणी हेच एक्झाम्पल आहे. ए इज इक्वल टू 6 बी इज इक्वल टू 20. तर या ठिकाणी ए इज इक्वल टू जर 15 घेतला तर बी इज इक्वल टू हाऊ मेनी. या ठिकाणी ए इंटू बी इज इक्वल टू 120. ए इज इक्वल टू 15 इंटू बी इज इक्वल टू 120. बीला 15 मल्टिप्लाय आहे म्हणून हा 15 राईट साईडला जाताना काय होणार, डिव्हाइड. आणि म्हणून 120 अपॉन 15 इज इक्वल टू किती येतात, 15 8 जार 120. बी इज इक्वल टू 8. तर अशा प्रकारे इन्व्हर्स व्हेरिएशनचे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला सोडवता येतील. पहिल्यांदा काढायचं आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काढला की मग दोनपैकी एकाची किंमत दिलेली असते. एकाची दिल्यानंतर तुम्ही कॉन्स्टंट काढल्यानंतर दोनपैकी एक दिल्यानंतर दुसऱ्याची किंमत तुम्ही काढू शकता.